हॅलो फ्रेंड्स, कालपासून आपण आयपीसी पाहायला सुरुवात केली आहे. काल आपण बघितलं की आयपीसी चे कोणकोणते चॅप्टर्स आहेत, त्यामध्ये काय काय सेक्शन आहेत याचा आपण वरवर माहिती करून घेतली. आज आपण ऍक्च्युली आयपीसी ला सुरुवात करत आहोत. सेक्शन 1 ऑफ इंडियन पिनल कोड डील्स विथ सेक्शन 1 जो आहे तो जनरल इंट्रोडक्टरीच आहे. तो काय सांगतो बघा, This act shall be called as Indian Penal Code shall extend to whole of India. म्हणजे या ऍक्टला इंडियन पिनल कोड असं म्हणतात आणि हा ऍक्ट संपूर्ण भारताला लागू होतो. हा एवढा सेक्शन 1 मध्ये आहे. सो मेन पार्ट ऑफ इंडियन पिनल कोड डिस्कस इन सेक्शन 2 टू सेक्शन 511. सेक्शन 1 हा जनरल आहे. मेन पार्ट हा सेक्शन 2 पासून ते सेक्शन 511 पर्यंत आपण पाहणार आहोत. यामध्ये सेक्शन 2 टू सेक्शन 4 डील विथ इंट्रा टेरिटोरियल अँड एक्स्ट्रा टेरिटोरियल ऑपरेशन ऑफ आयपीसी. याच्याशी रिलेटेड आहे. एखादा ऑफेन्स समजा घडला, एखादा ऑफेन्स झाला तर त्याचं ज्युरिडिक्शन इंडियामधील एखाद्या कोर्टाला आहे की नाही, हा पहिल्यांदा प्रश्न येतो. एखादा ऑफेन्स झालाय, त्याचा निकाल लागेल, तो केव्हा लागेल तेव्हा, पण त्या ऑफेन्सचं ज्युरिडिक्शन इंडियामधील कोर्टाला आहे की नाही, हा सर्वात पहिला क्वेश्चन येतो. सो आता आपण त्याबद्दलची माहिती बघूया. याच्यामध्ये दोन पार्ट पडतात, एक म्हणजे इंट्रा टेरिटोरियल आणि एक्स्ट्रा टेरिटोरियल. सेक्शन 2 डील्स विथ इंट्रा टेरिटोरियल. ओके, सेक्शन 2 काय सांगतो बघा, every person shall be liable to punishment under this code, not otherwise for every act or omission contrary to the provision thereof of which he shall be guilty within India. थोडक्यात इंडियामध्ये एखाद्या कोणत्याही व्यक्तीने, एव्हरी पर्सन, एखाद्या व्यक्तीने इंडियाची जी काही टेरिटोरी आहे त्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीने ऑफेन्स केला की त्याचं ज्युरिडिक्शन ह्या इंडियामधील कोर्टला आहे, असं सेक्शन 2 मध्ये सांगतो. तर सेक्शन 2 च्या सुरुवातीला एव्हरी पर्सन हा एक पॉइंट आहे बघा. स्टार्टिंगच त्याने एव्हरी पर्सनने केलेली आहे. व्हॉट क्वेश्चन, इथे क्वेश्चन arose that what is means of every person. एव्हरी पर्सन म्हणजे काय, कशाचा याच्यामध्ये समावेश होतो. तर एव्हरी पर्सनचे दोन टाइप पडतात बघा. इथे मी लिहितो, नॅचरल पर्सन आणि दुसरा लीगल पर्सन. जर आपण ज्युरिस्प्रुडन्स बघितलं तर त्याच्यामध्ये पर्सनचं इंटरप्रिटेशन केलेलं आहे. पर्सन मध्ये काय काय इन्क्लूड होतं याबद्दल त्याच्यात माहिती सांगितली आहे. तर पर्सन मध्ये नॅचरल पर्सन आणि लीगल पर्सन असे दोन पार्ट पडतात. या दोघांचा समावेश इंट्रा टेरिटोरियल मध्ये केलेला आहे. ओके, सो नॅचरल पर्सन चे दोन टाइप पडतात पुढे जाऊन, ते म्हणजे सिटीजन आणि नॉन सिटीजन. ओके, आणि लीगल पर्सन मध्ये कशाचा समावेश होतो, तर कंपनी, ओके. सो सेक्शन 2 नुसार स्टार्टिंगच केलेले आहे, एव्हरी पर्सन शॅल बी लायबल टू पनिश अंडर दिस कोड. मग एव्हरी पर्सन म्हणजे नक्की कशाचा समावेश होतो, तर एव्हरी पर्सनचे दोन प्रकार पडतात. एक म्हणजे नॅचरल पर्सन आणि लीगल पर्सन. नॅचरल पर्सन दोन टाइप पडतात,
एक म्हणजे सिटीजन, नॉन सिटीजन. म्हणजे या कायद्यानुसार एखाद्या नॉन सिटीजनने समजा इंडियामध्ये क्राईम केला तर त्याला देखील आयपीसी नुसार इंडियामध्ये शिक्षा होते. इंडियाच्या कोर्टाला ज्युरिडिक्शन आहे आयपीसी नुसार. कारण एव्हरी पर्सन सेक्शन मध्ये असं नाही सांगितलं आहे इफ सिटीजन और नॉन सिटीजन कमिटेड ऑफेन्स विदिन द ज्युरिडिक्शन ऑफ इंडियन पिनल कोड, असं नाही सांगितलंय. पण असं सांगितलं आहे एव्हरी पर्सन शाल बी कमिटेड ऑफेन्स अंडर आयपीसी. सो एव्हरी पर्सन या शब्दामध्ये नॉन सिटीजनचं देखील इन्क्लूड आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि लीगल पर्सन म्हणजे कंपनीने एखादा ऑफेन्स केला, म्हणजे कंपनी स्वतः नाही पण त्याचे जे कोणी आहेत कंपनीमध्ये काम करणारे वगैरे माणसं, तर त्यांनी काही ऑफेन्स वगैरे झाला तर त्यांचा देखील समावेश आयपीसी मध्ये म्हणजे इंटर टेरिटोरियल ऑफेन्स मध्ये होतो. असे दोन प्रकार यामध्ये पडतात एव्हरी पर्सनचं. एव्हरी पर्सन shall be liable to punish under this code not otherwise for any act or omission. Second important point here that omission. ओमिशन म्हणजे काय की एखादं गोष्ट करणं बंधनकारक असतं पण ते केलं जात नाही. पण ओमिशन हे कसं असतं, इल्लीगल ओमिशन असणं गरजेचं आहे. देअर मस्ट बी सो ओमिशन हे इल्लीगल असणं गरजेचं आहे. Every person shall be liable to punishment under this code not other every act or omission contrary to the provision of thereof which he shall be guilty within India. आणि थर्ड within India. Okay, one second. सो असे तीन मेन पॉइंट पडतात बघा. इंट्रा टेरिटोरियलचे तीन त्याच्यामध्ये आपण केले बघा. एव्हरी पर्सन मध्ये नॅचरल पर्सन आणि लीगल पर्सन दोघांचा आपण समावेश होतो. नॅचरल पर्सन म्हणजे सिटीजन, नॉन सिटीजन बोथ आर इन्क्लुडिंग नॅचरल पर्सन, आणि नॅचरल पर्सन इन्क्लुडिंग एव्हरी पर्सन. लीगल पर्सन कंपनी और कॉर्पोरेशन बोथ आर इन्क्लुडिंग एव्हरी पर्सन. ओके. Second is that omission. Any act or omission. Act means any act is done. एखाद्या व्यक्तीने दुसऱ्याचा खून केला तो झाला ऍक्ट कमिटेड बाय दॅट पर्सन. आणि ओमिशन म्हणजे एखादी गोष्ट न करणे, त्याला आपण ओमिशन असतं त्याला आपण म्हणतो. तर ते ओमिशन हे इल्लीगल ओमिशन असणं गरजेचं आहे. ओके. आणि थर्ड, this act is committed within India. आता within India हे जे आहे, ओके, तर within India म्हणजे नक्की काय, तर ते आपण आता पाहूया. हे जर मी पुसून घेतो. ओके. विदिन इंडिया विदिन इंडिया मध्ये कशाचा समावेश होतो, तर विदिन इंडिया मीन्स टेरिटरी ऑफ इंडिया. म्हणजे जी काही टेरिटरी आहे ओके. तर आता
टेरिटरी ऑफ इंडिया म्हणजे इंडियाची जी काही टेरिटरी आहे त्याचा यामध्ये समावेश होतो. याचे दोन टाईप पडतात टेरिटरी ऑफ इंडियाचे. ते म्हणजे जॉग्राफिकल आणि मेरिटाईम टेरिटरी. आपण इथे लिहून घेऊया. जॉग्राफिकल टेरिटरी म्हणजे जॉग्राफिकल टेरिटरी आपल्याला जी माहित असते नकाशामध्ये वगैरे आपण बघतो जॉग्राफिकल टेरिटरी आहे. फॉर एक्झाम्पल जम्मू काश्मीर पासून ते खाली कन्याकुमारी पर्यंत, परत इकडं गुजरात पासून ते तिकडे अरुणाचल प्रदेश पर्यंत, ही झाली जॉग्राफिकल टेरिटरी. पण मेरिटाईम टेरिटोरियल म्हणजे काय तर अंडर आर्टिकल 297 ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया under constitution or under article 297 आर्टिकल 297 नुसार 12 नॉटिकल माइल्स. ओके. फॉर एक्झाम्पल बघा समुद्रामध्ये एका समुद्र आहे तर त्या समुद्रामध्ये प्रत्येक देशाच्या बाउंड्री ठरलेल्या असतात की या भागापर्यंत या समुद्राचा एवढा भाग इंडियन टेरिटरीच्या अंडर असेल. मग ते समुद्राच्या इथं गस्ती वगैरे घालत असतात. आपल्या बोट्या जे काही इंडियाची बोट आहे ती त्याच भागापर्यंत जाते. आपण पाहिलंच असेल किंवा कुठेतरी ऐकलं असेल की आता जॉग्राफिकल डिव्हिजन आहे बरोबर. पण इंडियाचे जे काही मच्छीमारी करायला बंदरात जातात ते जमीन सोडून पाण्याच्या भागात जातात बरोबर. तर जर का ती इंडियाची टेरिटरी नसेल, फॉर एक्झाम्पल मच्छीमारी जातात समुद्रामध्ये, जर ती इंडियाची टेरिटरी आहे, कारण इंडियाच्या टेरिटरीमध्ये जॉग्राफिकल टेरिटरी आहे. तर जॉग्राफिकल टेरिटरी काय आहे हे आपण पाहिलं. त्याच्यामध्ये समुद्राचा उल्लेख होत नाही बरोबर. आणि समजा समुद्राच्या भागात एखाद्या मच्छीमारी करायला एखादा व्यक्ती गेला तर त्याला कुणी उडवलं तर तर त्याच्यामुळे समुद्राचं जे काही आहे त्याची एक टेरिटरी प्रत्येक देशाला ठरवून दिलेली आहे की समुद्राच्या अमुक अमुक एवढ्या भागामध्ये एखादी त्या देशाचा व्यक्ती जाऊ शकतो. ओके. तर ते 12 नॉटिकल माइल्स एवढी ती इंडियाची टेरिटरी आहे. ओके. म्हणजे टेरिटरी ऑफ इंडियाचे दोन भाग पडतात, एक तर जॉग्राफिकल आणि मेरिटाईम टेरिटरी. म्हणजे जे काही जॉग्राफिकल आहे नकाशामध्ये आपल्याला माहितीच आहे त्याचा समावेश. आणि समुद्रामध्ये 12 नॉटिकल माइल्स पर्यंत इंडियाची टेरिटरी आहे. ओके. मग यांच्यामध्ये जर का कुठे ऑफेन्स झाला तर तो एंट्रा टेरिटोरियल ऑफेन्स सेक्शन 2 नुसार पनिशमेंट त्याला केली जाते. ओके. तर हा झाला सेक्शन 2 आपला. ओके. सेक्शन 2 आता पुढे बघूया आपण. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट येतो. आता काही एक्सेप्शन्स याला आहेत. आता आपण बघितलं की एखाद्या व्यक्तीने इथे खून वगैरे केला भारतामध्ये तर त्याला पनिशमेंट दिली जाते अंडर सेक्शन 2 मध्ये. पण याला काही एक्सेप्शन्स आहेत. तर ते कोणते एक्सेप्शन आहेत ते आपण आता बघून घेऊया. हे मी जरा पुसून घेतो.
सो आपण सेक्शन 2 पाहत आहोत, इंट्रा टेरिटोरियल ज्युरिडिक्शन. सो सेक्शन 2 मध्ये स्टार्टिंगला असं सांगितलं आहे एव्हरी पर्सन. ओके, तर एव्हरी पर्सन मध्ये सिटीजन, नॉन सिटीजन, लीगल पर्सन अशा प्रकारे सर्वांचा समावेश होतो, हे आपण पाहिलंच आहे. तर सेक्शन 2 ला काही एक्सेप्शन्स आहेत एव्हरी पर्सनला, की या व्यक्तींनी समजा काही ऑफेन्स केला तर ज्युरिडिक्शन हे क्रिमिनल कोर्टाला येत नाही. जसं की इथे बघा, प्रेसिडेंट ऑफ युनियन ऑफ इंडिया, प्रेसिडेंट ऑफ युनियन ऑफ इंडिया, प्रेसिडेंटने काही केलं तर खटला चालवता येत नाही या कायद्यानुसार. ओके, गव्हर्नर ऑफ स्टेट, हेड ऑफ फॉरेन स्टेट, त्याला आपण डिप्लोमॅटिक एजंट म्हणतो, रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ युनायटेड नेशन, डिप्लोमॅटिक एजंट आणि अलाइन एनिमीज. ओके, म्हणजे या व्यक्तींनी समजा एखादा गुन्हा केला तर तो सेक्शन 2 च्या अंडर येत नाही. उद्या प्रेसिडेंटने एखादा गुन्हा केला, चला बाबा लगेच क्रिमिनल कोर्टामध्ये केस दाखल करा, असं होत नाही. यांना एक्सेप्शन दिलेले आहे. ओके, तर आपण एनी पर्सन मध्ये एक कंपनी इज ऑल्सो इन्क्लूड इन एव्हरी पर्सन. ओके, तर त्याच्याशी रिलेटेड एक केस झाली होती, त्या केसचं आपण नाव लिहून घेऊया. पुसूया आपण आता. स्टेट ऑफ महाराष्ट्र वर्सेस एसटी कंपनी. ओके, ही केस झाली जी की कंपनीच्या रिलेटेड आहे. बॉम्बे हायकोर्टाचं जजमेंट आहे. इन दिस केस कोर्ट हेल्ड दॅट कंपनी मे also be prosecuted for offense committed by its director except some offenses which can be committed by an individual only. डायरेक्टर्सने जर काही इंडिव्हिज्युअल काही वेगळा ऑफेन्स केला असेल, कंपनीच्या रिलेटेड नसेल, तर त्याला कंपनी लायबल नाही. पण जर का एखादा ऑफेन्स कंपनीमधल्या एखाद्या डायरेक्टरने केला आणि जो कंपनीच्या रिलेटेड असेल तर त्याला कंपनी लायबल असणार. हा एवढा पार्ट ह्या केस मध्ये सांगितलंय की कंपनी इज लायबल फॉर अन ऍक्ट कमिटेड बाय इज डायरेक्टर्स, बट when any act is committed by director for by an individual, म्हणजे कंपनीच्या कामा व्यतिरिक्त इंडिव्हिज्युअल एखाद्याने ऍक्ट केला तर त्याला कंपनी लायबल नसणार, असं या केस मध्ये सांगितलेलं आहे. इथे आपण जरा त्याच्याबद्दल लिहून घेऊया की कशा प्रकारे पेपरमध्ये ते लिहिलं पाहिजे. बघा, इन दिस कोर्ट, in this case, in this case court held that company may also prosecuted for offense committed by directors. Okay, it's करून द्या.
इन दिस केस कोर्ट हेल्ड दॅट कंपनी मे ऑल्सो प्रोसिक्युटेड, कंपनीला देखील पार्टी केली जाईल फॉर ऑफेन्स कमिटेड बाय इट्स डायरेक्टर, कंपनीच्या डायरेक्टरने एखादा ऑफेन्स केला तर त्याला कंपनी देखील प्रोसिक्युटेड म्हणजे त्या केसमध्ये पार्टी केली जाईल कंपनीला पण केव्हा करता येणार नाही ते पुढे सांगितलं आहे बघा. एक्सेप्ट, कधी करता येणार नाही बघा, एक्सेप्ट ऑफेन्स कमिटेड बाय एन ऑफेन्स इंडिव्हिज्युअल बेसिस. थोडक्यात काय की कंपनीच्या रिलेटेड एखादा ऑफेन्स त्याच्या डायरेक्टर्सने केला तर कंपनीला त्यामध्ये पार्टी केले जाईल, पण त्याच डायरेक्टरने समजा इंडिव्हिज्युअल पर्सन वेगळा ज्याच्याशी कंपनीचा काही एक संबंध नाही त्याचा पर्सन वगैरे असा पर्सनली कोणता ऑफेन्स केला तर म्हणून कंपनी त्यामध्ये पार्टी होणार नाही, असं आपल्याला या स्टेट ऑफ महाराष्ट्र वर्सेस एसटी कंपनी यामध्ये सांगितलेलं आहे. ओके, ह्याचा पुसून घेऊया आपण. एक्स्ट्रा टेरिटोरियल यामध्ये बघितलं आहे, आता आपण एक्स्ट्रा टेरिटोरियल काय आहे ते सेक्शन 3 आणि 4 आपण बघून घेऊया. हे मी पुसतो. तर आता आपण एक्स्ट्रा टेरिटोरियल जे आहे ते आता आपण बघणार आहोत. सेक्शन 3 आणि सेक्शन 4 याच्याशी डील्स करतात. एक्स्ट्रा टेरिटोरियल ऑपरेशन ऑफ कोड डील्स विथ सेक्शन 3 अँड सेक्शन 4. अकॉर्डिंग टू सेक्शन 4 ऑफेन्स इज कमिटेड बियॉन्ड इंडिया. म्हणजे काय, एखादा ऑफेन्स आहे जो का इंडियन टेरिटोरियलच्या बाहेर आहे, फॉर एक्झाम्पल इंडियन सिटीजन आहे आणि त्याने तो ऑफेन्स ऑस्ट्रेलियामध्ये केला. ओके, त्या ऑफेन्स जो केलाय तो इंडियन लॉ मध्ये देखील ऑफेन्स आहे, म्हणजे त्याने ऑस्ट्रेलियामध्ये एखादा मर्डर केला तर मर्डरची पनिशमेंट आपल्या इंडियन पिनल कोड मध्ये देखील आहे. ओके, तो तिथून पळाला आहे ऑस्ट्रेलियामधनं आणि त्याला समजा मुंबईमध्ये तो सापडला, म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये त्याने खून केला, तो पळाला आणि डायरेक्ट मुंबईला त्याला पकडलं तर त्याने मुंबईमध्येच ऑफेन्स केलाय असं कन्सिडर करून त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा, असं आपल्याला सेक्शन 3 सांगतो. हे झालं एक्झाम्पल. सेक्शन 3 चं वर्डिंग काय ते आपण एकदा बघून घेऊया. एनी पर्सन लायबल बाय एनी इंडियन लॉ टू बी ट्राइड फॉर एन ऑफेन्स कमिटेड बियॉन्ड इंडिया shall be dealt with according to the provision of this code for any act committed beyond India in the same manner as if such act has been committed within India. एखादा ऍक्ट कमिट केला एखाद्या व्यक्तीने बियॉन्ड द टेरिटरी ऑफ इंडिया, त्या ऍक्टला इंडियाच्या कायद्यामध्ये आयपीसी मध्ये पनिशमेंट आहे. जसं की त्या व्यक्तीने ऑस्ट्रेलियामध्ये खून केला मर्डर आणि मर्डरला पनिशमेंट आयपीसी मध्ये आहे, बरोबर. एनी ऍक्ट इज कमिटेड बाय दॅट पर्सन विच इज पनिशेबल अंडर इंडियन पिनल कोड देन सच पर्सन इज फाउंड इन एनी प्लेस इन इंडिया. मुंबईमध्ये भेटला किंवा तिकडे दिल्लीमध्ये भेटला किंवा चेन्नईमध्ये भेटला, कुठेही भेटला तर त्या व्यक्तीने मर्डर हा जणू काही दिल्लीमध्येच केला असं कन्सिडर करून दिल्ली कोर्टाला ज्युरिडिक्शन येणार त्या केसचं, असं आपल्याला याच्या सेक्शन 3 सांगितलेलं आहे. ओके, म्हणजे आयपीसी खूप म्हणजे ज्युरिडिक्शन जे आहे ते वाईड ज्युरिडिक्शन दिलेलं आहे, खूप मोठा स्कोप यामध्ये कव्हर केलेला आहे की तुम्ही भले कुठेही ऑफेन्स करा तर तुम्ही जणू काही ऑफेन्स इथे केलेला आहे
भारतातच केलेला आहे असं कन्सिडर करून त्या माणसाला पकडायचं. ओके. आणि सेकंड सेक्शन 4 येतो, तो काय, एक्सटेन्शन ऑफ कोड टू एक्स्ट्रा एक्सटेन्शन. एक्सटेन्शन ऑफ कोड extra territorial offenses. एक्सटेन्शन. ओके, ह्याच्यामध्ये बघा, द प्रोव्हिजन ऑफ दिस कोड अप्लाय also to any offense committed by any citizen of India in any place without or beyond India. जे की आपण मगाशी डिस्कस केलं, एखाद्या व्यक्तीने ऑफेन्स बियॉन्ड इंडिया जरी केलं तरी देखील त्याचं ज्युरिडिक्शन इंडियन कोर्टाला असणार आहे, जे की आपण मगाशी बघितलं. आणि सेकंड पॉइंट याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे, एनी पर्सन on any ship or aircraft registered in India wherever it may be. म्हणजे हे बघा, एनी पर्सन सिटीजन ऑफ इंडिया और नॉन सिटीजन ऑफ इंडिया committed any citizen, any person on any ship or aircraft. ओके, एनी पर्सन ऑन एनी शिप और एअरक्राफ्ट. एखाद्या व्यक्तीने, जो सिटीजन असेल किंवा नॉन सिटीजन असेल, कोणत्याही व्यक्तीने एखाद्या शिप वर किंवा एअरक्राफ्ट वर एखादा ऑफेन्स केला. ओके, ऑफेन्स केला, पण ते एअरक्राफ्ट आणि शिप हे रजिस्टर्ड असेल, इंडियन रजिस्टर असेल, समजा ते एअरक्राफ्ट रजिस्टर्ड इन इंडिया. आपण लिहून घेऊया आधी. एकदा मी हे लिहून घेतो. आता बघा, ओके, एनी पर्सन सिटीजन नॉन सिटीजन कमिट एन ऑफेन्स ऑन एनी शिप और एअरक्राफ्ट. ओके, इथे मी हे केलं, म्हणजे एनी पर्सन कमिटेड एन ऑफेन्स ऑन एनी शिप और एअरक्राफ्ट विच इज रजिस्टर्ड इन इंडिया वेअरएव्हर इट मे बी. समजा एक एअरक्राफ्ट आहे जे की रजिस्टर्ड आहे इंडियाचं ते स्वतःच एअरक्राफ्ट आहे, आणि तिथे एखाद्या पर्सनने, कोणत्याही व्यक्तीने ऑफेन्स केला, एनी पर्सन, भले तो अमेरिकेचा असेल, जर त्याने ऑफेन्स केला तर त्याला आयपीसी नुसार पनिशमेंट देण्यात येते. ओके, भले ती शिप आता ऑस्ट्रेलिया देशाच्या इथे आहे तरी, पण ती रजिस्टर्ड इन इंडिया आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी जर ऑस्ट्रेलियन सिटीजनने किंवा कुणी ऑफेन्स केला तर जणू तो ऑफेन्स आयपीसीच्या अंडरच झालेला आहे असं कन्सिडर करण्यात येतं, आणि आयपीसीच्या सेक्शन नुसार त्याच्यावर ट्रायल चालवण्यात येते. ओके, त्यानंतर ओके, तो हा पॉइंट आपण बघितला, बरोबर. आता समजा एअरक्राफ्ट मध्ये दोन व्यक्ती आहेत, ए आणि बी. ए हा युएसए चा आहे
आणि बी हा चायना आहे आणि ही शिप आहे, ही शिप आहे. तर ही शिप आहे रजिस्टर केले अंडर रजिस्टर्ड इन इंडिया. म्हणजे ए कमिट्स मर्डर टू बी. ए ने बी चा खून केलाय. ए आहे युएसए चा, बी आहे चायनीज. तर ए ने बी चा खून केला एका शिप वर, जी शिप रजिस्टर्ड आहे इन इंडिया. तर मग ज्युरिडिक्शन कुणाला पडेल? इंडियाला ज्युरिडिक्शन आहे का आयपीसी अंडर? तर नक्कीच आहे, कारण शिप ही रजिस्टर्ड आहे इंडियाच्या, इंडियन रजिस्टर आहे. सो ए जरी युएसए चा असला आणि बी जरी चायनीज असला, पण तुम्ही जो ऑफेन्स कमिट केला आहे तो ज्या शिप वर किंवा एअरक्राफ्ट वर केला आहे तो रजिस्टर इन इंडिया. ती शिप आहे ती इंडियाच्या जे काही रजिस्टर झाले इंडिया भारत देशामध्ये ते रजिस्टर आहे ती शिप आणि एअरक्राफ्ट. त्यामुळे तो ऑफेन्सचा जो काही ऑफेन्स असेल याने कमिट केले त्याची ट्रायल ही आयपीसी नुसार इंडियामध्ये चालवण्यात येईल. ओके. सो पुढचा यामध्ये काही केसेस आहेत त्या आपण बघूया. पुस्तक जरा आणि एक थर्ड पॉइंट ओके. त्याच्यानंतर सेक्शन या जो सेक्शन 4 आपण बघितला ना, जो की शिप वरती आणि एअरक्राफ्ट वरती जे काही ऑफेन्स वगैरे केला त्याच्यामध्ये 2008 मध्ये एक अमेंडमेंट करून त्याला तिसरं क्लॉज एक जोडण्यात आलं. ते आहे बाय एनी पर्सन टार्गेटिंग कॉम्प्युटर रिसोर्सेस लोकेटेड इन इंडिया. असं एक क्लॉज 3 ऍड करण्यात आलं 2008 च्या अमेंडमेंट नुसार. एनी पर्सन टार्गेटिंग कॉम्प्युटर रिसोर्सेस लोकेटेड इन इंडिया. सायबर क्राईम के रिलेटेड हे सेक्शन लावण्यात आलं. सायबर क्राईम जे काही करतात ना हल्ली सायबर क्राईम मध्ये, त्यामुळे हे सेक्शन सबक्लॉज 3 ह्याच्यात ऍड करण्यात आलं सेक्शन 4 मध्ये. ओके. सो यातल्या काही महत्त्वाच्या केसेस आपण बघतोय. तर पहिली केस बघा, सेंट्रल बँक ऑफ इंडिया वर्सेस राम नारायण. In this case, court held that if at the time of commission of offense the accused person are not citizen of India, then the provision of this section are not applicable. ओके. त्याच्यानंतर सावरकर केस आहे एक, ते आपण बघूया. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं तुम्हाला माहितीच होते की त्यांना तुरुंगामध्ये नेत होते मंडालेच्या, बरोबर, मंडाले बहुतेक. तर त्या तुरुंगामध्ये नेत असताना एका फ्रान्सच्या जवळ त्या समुद्रामध्ये त्यांनी उडी टाकली समुद्राच्या पाण्यामध्ये. त्यानंतर त्यांना पकडण्यात आलं फ्रान्समध्ये. तर त्यांना पकडल्यानंतर त्यांचं ट्रायल हे इंडियन कोर्टामध्ये चालवण्यात आलं. तर त्याच्याशी रिलेटेड ही केस आहे, म्हणजे त्यांचीच ही केस आहे. इन दिस कोर्ट त्याचे जरा फॅक्ट्स आणि नंतर त्याचं कोर्टाने डिसिजन काय दिले ते बघूया. बघा, द अॅक्युज्ड सावरकर वॉज ब्रॉट बाय पोलीस ऑफिसर फ्रॉम लंडन टू बॉम्बे. म्हणजे त्यांना लंडन मधून बॉम्बेला आणलं जात होतं बाय शिप. त्यावेळेला समुद्राच्या मार्गाने त्यांना आणलं जात होतं. ऑन द वे ही एस्केप ॲट मार्शिलन्स फ्रान्स. म्हणजे
फ्रान्समध्ये त्यांनी उडी टाकली. बट ही वॉज रिअरेस्टेड देअर and brought to Bombay and committed for trial by special magistrate at Nashik. It was held that trial was a valid one. म्हणजे त्यांनी तिथे उडी टाकली, त्यांना परत पकडण्यात आलं फ्रान्समध्ये.